नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आजचं लेक्चर आपलं इंग्रजी व्याकरण आणि शब्दसंग्रह इंग्लिश ग्रामर आणि व्होकॅब या संदर्भात आहे। याच्या पूर्वी जे विविध प्रश्न एमपीएससीने विचारलेले आहेत त्यातले काही महत्त्वाचे प्रश्न आपण घेतलेले आहेत की ज्यांच्या संदर्भात रिपीटेशन होतं आहे किंवा ज्यांचं रिपीटेशन होण्याची शक्यता आहे। आणि हे प्रश्न फक्त मग एमपीएससीचे आहे तर ते एमपीएससीला तर कामा येणारच आहे, राज्यसेवा कंबाईन ग्रुप BC। मात्र त्याच सोबत जे तलाठी ग्रामसेवकचे पेपर होतात किंवा इतर विविध ज्या भरत्या असतात ज्यामध्ये इंग्रजी ग्रामर हा विषय आहे त्या सगळ्या ठिकाणी मित्रांनो हा टॉपिक तुम्हाला किंवा आजचं हे लेक्चर तुम्हाला उपयुक्त ठरणार आहे। चला एक एक प्रश्न बघूया, त्याचं डिटेलमधले स्पष्टीकरण आपण या ठिकाणी बघणार आहोत। पहिला प्रश्न होता की चूज द करेक्ट ऑप्शन। वन हू ईट्स ह्युमन फ्लेश इज कॉल्ड। तुम्हाला लक्षात येते पाहिल्याबरोबर की हा वन वर्ड सबस्टिट्यूशन संदर्भातला प्रश्न आहे आणि मग खाली ऑप्शन होते सॅवेज, नॉमॅडिक, नॉन व्हेजिटेरियन आणि कॅनिबल। वन हू ईट्स ह्युमन फ्लेश इज कॉल्ड। जो व्यक्ती मानवाचं मांस भक्षण करतो त्याला काय म्हटलं जातं? आणि मग तुम्हाला या ठिकाणी जर बघितलं तर तुमच्या लक्षात येईल की कॅनिबल अशी संज्ञा त्याच्यासाठी आहे, त्याला नरमांस भक्षक असंही म्हटलं जातं। आता नेमकं हे कॅनिबॅलिझम काय आहे? मग ही संकल्पना आम्हाला व्यवस्थित करून घ्यावं लागेल। बघा, तुम्हाला इंग्रजी व्याकरणाचा अभ्यास करत असताना आहे ना, प्रश्न वाचा, त्या प्रश्नाची पूर्ण चिरफाड करा असं माझं म्हणणं आहे। तुम्ही मग इंग्रजी जे म्हणतात ना की आम्हाला इंग्रजी फार अवघड जाते, चॅलेंजने सांगतो तुम्हाला, म्हणजे तुम्ही राज्यसेवा कंबाईन ग्रुप B आणि तलाठी ग्रामसेवकच्या जुन्या प्रश्नपत्रिका प्रत्येक प्रश्नपत्रिका जर वाचून त्याच्या सगळ्या प्रश्नांची जर चिरफाड केली मित्रांनो, इंग्रजी हा तुमचा आवडीचा विषय होऊन जाईल आणि खूप चांगले मार्क्स त्याच्यामध्ये येतील। मग बघा, ह्युमन कॅनिबॅलिझम म्हणजे काय तर इज द ॲक्ट ऑर प्रॅक्टिस ऑफ ह्युमन्स ईटिंग द फ्लेश ऑर इंटरनल ऑर्गन्स ऑफ अदर ह्युमन बिईंग्स। म्हणजे इतर मानवी प्राण्याचं त्या ठिकाणी अंतर्गत काही अवयव खाणं असेल किंवा मांस खाणं असेल। अ पर्सन हू प्रॅक्टिसेस कॅनिबॅलिझम इज कॉल्ड अ कॅनिबल। ओके, पुढे याच्या संदर्भात आणखी काही मुद्दे आहे का? बघा, हा जो वर्ड आहे तो कशासाठी? वर्ड यूज फॉर व्हेरियस काइंड्स ऑफ फूड इटर्स अँड इटिंग हॅबिट्स। आता तुम्हाला वन वर्ड संदर्भातला हा प्रश्न, मग अशाच पद्धतीचे सिमिलर जे वन वर्ड सबस्टिट्यूशनचे प्रश्न आहेत ते आपल्याला येत असतात। बघा, हा प्रश्न येऊन गेला आहे बऱ्याच ठिकाणी, ओमनिव्हरस असं आपण त्याला म्हणत असतो। लिव्हिंग ऑन ऑल म्हणजे सर्व भक्षक काहीही खातोय तो। पुढे फ्रुगिव्होरस आपण ज्याला म्हणतोय, त्याच्यामध्ये लिव्हिंग ऑन फ्रुट्स, जो फक्त फळच खातो आहे त्याला फ्रुगिव्होरस असं आपण म्हणतोय। पुढे वन हू ईट ओनली फ्रुट्स, फक्त फळं खातोय त्याला फ्रुटेरियन असं आपण म्हणतो आहे। पुढे व्हेजिटेरियन, वन हू ईट्स नो ॲनिमल फ्लेश, जे मांसाहार करत नाही, शुद्ध शाकाहारी आहे त्यांना आपण व्हेजिटेरियन म्हणतोय। त्यानंतर कॅनिबल, जो प्रश्न आपल्या या प्रश्नामध्ये विचारला गेला आहे, वन हू फीड्स ह्युमन फ्लेश। पुढे गॉर्मंड ज्याला म्हणतायत, वन हू एन्जॉय फूड विथ सेन्शुअल प्लीझर असं म्हणतोय। पुढे ग्लुटन ज्याला खादाड असं म्हटलं जातं, खूप जास्त खाणारा, वन हू इटिंग हॅबिट इज रिपल्सिव्ह अशा स्वरूपाचं त्याच्या संदर्भातली वर्डिंग आहे। पुढे कॉर्निव्हरस आपण बघितलं, लिव्हिंग ऑन ग्रास ज्याला म्हणतोय त्याला हार्बिव्हरस म्हटलं जातं। ओके, हा कॉर्निव्हरस ज्याला आपण मांस भक्षक म्हणतोय, लिव्हिंग ऑन फ्लेश मांसावर जगणारा, लिव्हिंग ऑन ग्रास जो गवतावर जगतोय त्याला आपण हे म्हणतो आहे हार्बिव्हरस असं म्हणतो आहे। ओके, तृणभक्षक असंही त्याला म्हणू आपण। लिव्हिंग ऑन फिश माशावर जगणारे, पिसिहोरस। वन हू इट्स ऑल काइंड ऑफ फूड, जो सगळ्या प्रकारचे फळं त्या ठिकाणी खातोय किंवा अन्नपदार्थ खातोय त्याला ओमनिव्हरस असं आपण म्हणतोय। ओके, महत्त्वाचा प्रश्न आणि त्याच्या संदर्भातले सगळे मुद्दे आपण कव्हर केले। पुढचा प्रश्न आहे, पुढचा क्वेश्चन आहे, विच वन ऑफ द फॉलोइंग इज नॉट अ प्रीपोजिशन। खालीलपैकी कोणतं प्रीपोजिशन नाही? पार्ट्स ऑफ स्पीच अंतर्गतचा हा प्रश्न आहे, शब्दांच्या जाती। इथे तुम्हाला ऑप्शन होते मग थ्रू, इनटू, बट आणि बिटवीन। प्रीपोजिशन, ओके, ज्याला आपण शब्दयोगी अव्यय असं म्हणतो आहे। थ्रू, इनटू, बट आणि बिटवीन। इथे जर तुम्ही बघितलं तर तुमचे एक थोडंसं वेगळा शब्द लक्षात येईल, तो म्हणजे बट। काय? बट लक्षात येणार आहे। आता हा बट का वेगळा आहे? ही शब्दाची कोणती जात आहे? याला मराठीमध्ये तुम्ही काय म्हणणार आहात? जोडणार, उभयान्वयी अव्यय असं म्हणणार आहात, बरोबर? बट त्याला इंग्रजीमध्ये आपण कंजंक्शन असं म्हणतो। म्हणजे इतर तीन काय आहे? प्रीपोजिशन आहे आणि हे कंजंक्शन आहे। खाली थोडंसं आपण बघूया।
अ कॉमन एरर इज टू कन्फ्यूज इन टू. बघा आता याच्यात आणखी एक थोडंसं नवीन मुद्दा इथे क्लिअर करून देतोय. इन आणि इन टू मध्ये काय फरक आहे हे थोडंसं आलंय. इन टू हा शब्द वापरला गेलाय म्हणून मुद्दाम आलोय, कारण तसे स्वरूपाचे प्रश्न आलेले आहेत. इन टू हा जे लागून आहे ना, स्पेल्ड ॲज वन वर्ड विथ द टू वर्ड्स इन टू. एक वन वर्डमध्ये आहे, दुसरा टू वर्डमध्ये आहे. नेमकं फरक काय? वेन डिसाइडिंग विच इज राईट फॉर युअर सेंटेन्स रिमेंबर दॅट इन टू इज अ प्रिपोजिशन दॅट शोज व्हॉट समथिंग इज विदिन ऑर इनसाइड. हे जे इन टू आहे ना, हे आतमध्ये काहीतरी आहे बाबा. ओके, त्याच्यासाठी हे इन टू वापरलं जातं. आणि पुढचं जे आहे अ सेपरेट वर्ड्स इन अँड टू समटाईम्स सिम्पली वाइंड अप नेक्स्ट टू इच अदर. इन टू म्हणजे पुढच्या साठी असा आपण जो क्रम म्हणतोय ना, त्यासाठी ते वापरलं जातं आहे इन टू. ओके, पुढे आपण जातोय बट, जे या ठिकाणी वेगळं होतं. कंजंक्शन आपण त्याला म्हटलो. कुठे वापर होतो? यूज फॉर इंट्रोड्युसिंग ॲज अन आयडिया विथ कॉन्ट्रास्ट विथ ऑर इज डिफरंट फ्रॉम व्हॉट हॅज जस्ट बीन सेड. बघा, बट म्हणजे काय? काहीतरी कॉन्ट्रोवर्सी त्याच्यामध्ये आहे, विरोध दाखवायचा असतो. बाबा मी हे केलं पण हे केलेलं नाही. आधी बोलल्यापेक्षा वेगळं काहीतरी आपल्याला विरोधाभासी कल्पना मांडायची. बघा इथे एक उदाहरण आपण घेऊया. द वेदर विल बी सनी बट कोल्ड. बघा, सनी म्हणून गेले पण नंतर ते थंडसुद्धा आहे. सूर्यप्रकाश तर आहेच पण ते सोबत थंडावासुद्धा आहे. विरोधाभास. बट त्यासाठी आपण हाऊएव्हर, अँड येट हे शब्दसुद्धा वापरू शकतो. तथापि, तरीसुद्धा असा त्याचा अर्थ होतो. शी इज हॅज बीन लर्निंग इटालियन फॉर 5 years बट शी डझंट स्पीक इट व्हेरी वेल. ओके, काहीतरी कमतरता, विरोधाभास दाखवला जातो की ती शिकते पण तिला अजून बोलता येत नाही चांगलं. पुढे प्रीपोजिशन, याचा एक्सेप्ट जो आहे ते त्या ठिकाणी प्रीपोजिशन म्हणून वापर केला जाऊ शकतो विना, शिवाय. पुढे आपला एक ऑप्शन होता थ्रू काय आहे? हे प्रीपोजिशन म्हणून सुद्धा वापरलं जातं आणि ॲडव्हर्ब म्हणून सुद्धा वापरलं जातं थ्रू. बघा, फ्रॉम वन एंड ऑर साईड ऑफ समथिंग टू द अदर. बघा, एका ठिकाणापासून, एका विशिष्ट ठिकाणापासून, एखाद्या गोष्टीच्या एका बाजूकडून दुसऱ्या बाजूकडे किंवा एका टोकाकडून दुसऱ्या टोकापर्यंत किंवा मधून किंवा आरपार, याच्यासाठी आपण थ्रू हा शब्द वापरतोय. आपण या ठिकाणी उदाहरण बघूया. सी कट थ्रू द रोप. बघा, कट थ्रू द रोप. फ्रॉम द बिगिनिंग टू द एंड ऑफ समथिंग. एका दुसऱ्या गोष्टीपासून, सुरुवातीपासून शेवटपर्यंत गोष्टीच्या, किंवा पूर्णपणे आपण म्हणतोय फूड सप्लाईज विल नॉट लास्ट थ्रू द विंटर. ओके, पूर्णपणे म्हणतोय आपण त्याला तेव्हापासून. ओके, पुढे जातोय आपण इन टू, आणि इन टूचा आपण जो वापर बघितला आहे तो आपण या ठिकाणी बघतोय. पुढचा मुद्दा आहे बिटवीन. इथे आणखी एक प्रीपोजिशन होतं बिटवीन. त्याचा ॲडव्हर्ब म्हणून सुद्धा वापर होऊ शकतो. बिटवीनचा उच्चार कसा होऊ शकतो तो इथे तुम्ही बघतायत. बिटवीन. इन or into the space that separates two places, people or objects. म्हणजे दोन घटक जे आहेत ना त्याच्यामध्ये असं म्हणण्यासाठी आपण इंटू वापरतो. खाली काही उदाहरणं तुम्हाला दिले, एक्झाम्पल्स दिले आहे. द टाउन लाईज हाफवे बिटवीन रोम अँड फ्लोरेन्स. ओके, रोम आणि फ्लोरेन्स यांच्या आधी या ठिकाणी काय वापरलं गेलं? बिटवीन. पुढे स्टँडिंग बिटवीन द टू अडल्ट्स वाज अ स्मॉल चाइल्ड. बघा, बिटवीन दोघांमध्ये, दोन अडल्ट्स, दोन पुरुष मंडळी एका लहान बाळाच्या मध्ये उभे आहेत, बिटवीन म्हटलं गेलं आहे. ओके, पुढे सी स्क्वीज बिटवीन द पार्क कार्स अँड रॅन आउट इन टू द रोड. बिटवीन म्हटलं गेलं आहे. ओके, बिटवीनचा अर्थ तुम्हाला या ठिकाणी कळतो, वापर कळतो. पुढचा प्रश्न आपण बघूया. चूज द मोस्ट सुटेबल वर्ड फॉर द एक्सप्रेशन बिलीफ इन द एक्झिस्टन्स ऑफ गॉड. इथे सुद्धा तेच वन वर्ड. ओके, अथेझम, देझम, फॅनेटिझम आणि सेप्टिसिझम असं आपण त्याला म्हणत असतो. बघा, बिलीफ, विश्वास, बिलीफ इन गॉड बेस्ड ऑन रिझन रॅदर दॅन रिव्हेलेशन ऑर द टीचिंग ऑफ एनी स्पेसिफिक रिलिजन इज नोन ॲज देइझम. बघा, ज्याला आस्तिक असं आपण म्हणू शकतो. आस्तिक हा शब्द आहे की देवावर विश्वास असणारे, देइझम. ओके, लक्षात ठेवा. पुढे आपण बघतो या ठिकाणी पुढचा प्रश्न. विच वन ऑफ द फॉलोइंग इज ग्रामॅटिकली करेक्ट सेंटेन्स. एरर्स तुम्हाला ओळखायचे असतात. आता खाली विविध ऑप्शन होते. ही सेल्डम ऑर नेव्हर, रिफ्युजेस, रिक्वेस्ट. त्याच पद्धतीचं होतं. बदल काय आहे? ही सेल्डम सेम आहे, ऑर सेम आहे. इथे नेव्हर, एव्हर, ऑफन की रेअरली हा शब्दप्रयोग तिथे तुम्हाला बघायचं होतं. आणि पुढे रिफ्यूज म्हणायचं की रिफ्युजेस म्हटलेलं आहे, रिक्वेस्ट म्हणायचं की रिक्वेस्ट म्हणायचं. आता इथे जर व्यवस्थित तुम्ही हे सगळे चारही विधानं वाचले तर तुमच्या लक्षात येईल
की या ठिकाणी सेल्डम म्हणजे क्वचित म्हणतो आपण, सेल्डमच्या पुढे ऑर आलाय ना, त्याच्या पुढे नेव्हरच येणार. ही सेल्डम ऑर नेव्हर रिफ्युजेस रिक्वेस्ट्स पुढे पुन्हा प्लुरल फॉर्म येणार आहे, हे लक्षात ठेवा. सेल्डम नेव्हर ही जोडी इथे लक्षात राहू द्या. पुढचा प्रश्न, चूज द करेक्ट सेंटेन्स फ्रॉम द फॉलोइंग. द ट्रेन लेफ्ट बिफोर वी रीच द स्टेशन. आता बघा, द ट्रेन पुढे इथे लेफ्ट बिफोर म्हटलंय, इथे विल लिव्ह म्हटलंय, इथे हॅड लेफ्ट म्हटलंय, इथे वाज लिव्हिंग म्हटलंय, आणि पुढे काय, पुढे रीच द स्टेशन, वी रीच द स्टेशन, वी रीच द स्टेशन, वी रीच द स्टेशन. आता तुम्हाला काळ ओळखायचे, इथे रीच हा काळ तुम्ही पास्ट परफेक्ट बघतायत, मग इकडे सुरुवातीला सुद्धा पास्ट परफेक्ट, दोन्ही घटना या पास्टमध्येच घडतायत, ही लक्षात घ्या. मग असं जर बघायचं झालं तरी वाक्य कोणतं येईल या ठिकाणी तुमच्या लक्षात येईल की तुम्हाला 3 नंबरचं विधान, द ट्रेन हॅड लेफ्ट बिफोर वी रीच द स्टेशन, पूर्ण झाली, आम्ही पोहोचण्याच्या आधीच ट्रेन काय निघून त्या ठिकाणी निघून गेली आहे. ओके, पुढे आपण जातोय. पुढचा प्रश्न या ठिकाणी घ्या, चूज ॲप्रोप्रिएट फॉर्म ऑफ द व्हर्ब टू फिल इन द ब्लँक. सी डॅश डॅश इन अमेरिका सिन्स 1995. आता तुम्ही इथे फॉर आणि सिन्स यांच्या उपयोगाबद्दल अनेक वेळा प्रश्न विचारले असतील. मग त्याच्या आधीचा कोणता काळ येतो, टेन्स येतो. आता हा खरं म्हणजे सरावाचा भाग आहे, जेवढे जास्त सराव तेवढं तुम्हाला हे वाक्य जास्त सोपं जाईल. सी लिव्ज, सी इज लिव्हिंग, सी हॅज बीन लिव्हिंग आणि सी हॅव बीन लिव्हिंग आणि सी हॅज बीन लिव्हिंग. कधी 1995 पासून ती तिथे राहते मित्रांनो, राहत आलेली आहे असं म्हणायचं आपल्याला. आणि मग त्या ठिकाणी सी जर असेल तर पुढे काय येणार आहे, हॅज येणार आहे, हे आधी लक्षात घ्या. म्हणजे हॅव आलं तरी ते कट होतं, ही सी इट. ओके, हॅज बीन लिव्हिंग, सी हॅज बीन लिव्हिंग. इज लिव्हिंग तर येणारच नाही, वी पोर आहे, लिव्ज येणार नाही, कारण ते मागील याच्यापासून आपण कंटिन्युअस टेन्स त्या ठिकाणी तुम्हाला दाखवावं लागणार आहे. ओके, तर या ठिकाणी आता मग तुम्हाला सिन्स आणि याच्याबद्दल थोडंसं माहीत असलं पाहिजे की सिन्स कुठे वापरायचा. प्रीपोजिशन सिन्स इज यूज टू इंडिकेट अ स्टार्टिंग पॉईंट. बघा, आफ्टर विच द ॲक्शन कंटिन्यूज, सिन्समध्ये ॲक्शन कंटिन्यू आहे पण त्याचा स्टार्टिंग पॉईंट जो आहे त्याच्या आधी ते वापरलं जातं. आय हॅवंट सीन देम सिन्स 2012. इट हॅज बीन रेनिंग सिन्स मॉर्निंग. बघा, एक पॉईंट आहे त्या ठिकाणी. यू हॅवंट टॉक अबाउट दॅट सिन्स चेक लेफ्ट. त्यानंतर दोज पीपल हॅव बीन इन द USA सिन्स 1998. सिन्स वी मेट आय हॅवंट स्टॉप थिंकिंग ऑफ यू. सिन्सचा वापर कशा पद्धतीने होतोय, जास्तीत जास्त उदाहरणं सोडावं लागेल. पुढे मुद्दाम तुम्हाला फॉरबद्दल या ठिकाणी उदाहरण देतोय. द प्रीपोजिशन फॉर इज यूज टू एक्सप्रेस द ड्युरेशन ऑफ ॲक्शन. तिथे काय म्हटलं होतं आपण, पॉईंट म्हटलं होतो. इथे ड्युरेशन किंवा पिरियड, इथे कालावधी आहे, तिथे एक सुरुवातीचा टप्पा आहे. ओके, बघा एक्झाम्पल कसे आहे फॉर संदर्भात. आय हॅव लिव्ह हिअर फॉर 8 months. पिरियड कालावधी 8 महिन्यासाठी. शी वॉज वेटिंग फॉर हिम फॉर 5 years. बघा, 5 वर्षासाठी वाट बघते. वी हॅवंट सीन इच अदर फॉर अ लॉंग टाईम. फॉर हाऊ लॉंग विल यू गो देअर फॉर. ओके, बघा, त्याच्यानंतर जॉन विल लिव्ह इन पॅरिस फॉर 6 months. म्हणजे एक पिरियड तुम्हाला या ठिकाणी लक्षात येतो आहे. पुढचा प्रश्न आहे, हाही तितकाच महत्त्वाचा. चूज द राईट ॲडजेक्टिव्ह संदर्भातला प्रश्न आहे. ॲडजेक्टिव्ह विशेषण अँड फिल इन द ब्लँक. कुड यू लेंड मी डॅश डॅश मनी. सम मनी, एनी मनी, मच मनी की लिटल मनी. बघा, आता हा प्रश्न फार महत्त्वाचा आहे. याला तुमचे ॲडजेक्टिव्हची जास्तीत जास्त प्रॅक्टिस असेल तरच तुम्हाला जमेल. या ठिकाणी जर तुम्ही व्यवस्थित वाक्य वाचलं तर तुमच्या लक्षात येईल की कुड यू लेंड मी सम मनी, काही पैसे. ओके, ते असं तोंडात आलं पाहिजे डायरेक्टली, पण आपण त्याचे नियम लक्षात घेऊ. हाऊ डू वी यूज सम. सम कुठे वापरला जातो, बघा, वी यूज सम अँड एनी विथ अनकाउंटेबल नाउन्स अँड प्लुरल नाउन्स. ओके, बघा, 2 ठिकाणी आपण हे वापरतो आहे, जे मोजता येत नाही आणि जे अनेकवचनी आहे अशा नामांजवळ. द जनरल रूल इज दॅट यू यूज सम इन पॉझिटिव्ह सेंटेन्स. बघा, सम हे मुख्यत्वे पॉझिटिव्ह सेंटेन्समध्ये म्हणजे या दोन्ही नामांच्या बाबतीत, आणि एनी हे निगेटिव्ह सेंटेन्स किंवा क्वेश्चन्समध्ये वापरलं जातं. नीट लक्षात घ्या एनी आणि सममधला फरक. आय हॅव सम आयडियाज असं मी म्हणतोय, मात्र जर ते निगेटिव्ह केलं, आय डोंट हॅव एनी आयडिया, तिथे आय डोंट हॅव सम आयडियाज असं म्हणू शकत नाही, कारण की निगेटिव्ह सेन्स आहे. ओके, पुढचा मुद्दा या ठिकाणी जर बघितला तर कॅन वी यूज सम विथ सिंग्युलर. सिंग्युलरसोबत वापरता येतं का, तर बघा, ओनली यूज विथ प्लुरल काउंटेबल नाउन्स अँड अनकाउंटेबल नाउन्स असं म्हटलेलं आहे. काउंटेबल नाउन्ससोबत सुद्धा वापरलं जाऊ शकतं सम.
बट नॉट युजली विथ सिंग्युलर काउंटेबल नाउन. सिंग्युलर सोबत तुम्हाला सिंग्युलर सोबत वापरता येत नाही. वी युजली यूज सम विथ ॲफर्मेटिव्ह पॉझिटिव्ह सेंटेन्स बरोबर. ते आपण वरती बघितलं. एनी निगेटिव्ह अँड क्वेश्चन्स अबाउट सम टोमॅटोज असं आपण म्हणतोय पॉझिटिव्ह सेंटेन्स आहे. ओके. पुढे हाऊ डू यू यूज सम अँड मेनी असं म्हटलेलं आहे. सरळ आहे तेच आपण वरती जे बघितले ती मुद्दे या ठिकाणी आहेत. पुढे आपण जातोय बिटवीन डिफरन्स बिटवीन सम अँड लिटल. हा मुद्दा मला वाटतं इथे महत्त्वाचा आहे. हा परीक्षेभिमुख आहे. फ्यू इज यूज विथ काउंटेबल नाउन्स. फ्यू हा काउंटेबल नाउन सोबत वापरला जातो. जसं अ फ्यू पीपल्स, अ स्मॉल नंबर ऑफ अ फ्यू ॲपल्स, अ स्मॉल नंबर ऑफ ॲपल्स. त्यासाठी आपण फ्यू वापरला आहे. जिथे काउंट होत आहेत ते ॲपल्स, समजा 5 आहे 6 आहे. ओके. पुढे अ लिटल इज यूज विथ अनकाउंटेबल नाउन्स. अ लिटल चीज, ती चीज तुम्हाला मोजताच येणार नाही. अ स्मॉल क्वांटिटी ऑफ चीज आहे ती. ओके. ते या ठिकाणी लक्षात घ्यावं लागेल. मित्रांनो, अशा पद्धतीने आपण जे जुने प्रश्न आहेत MPSCचे ते प्रश्न सगळ्या परीक्षांच्या दृष्टिकोनातून प्रश्न आणि त्याच्या संदर्भातले विविध उपयोग त्याची सगळी चिरफाड या ठिकाणी आपण करत राहणार आहोत. तुम्ही नवीन असाल नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. नोटिफिकेशन बेलला क्लिक करून ठेवा. आणि आपला इंग्लिश ग्रामरचा कोर्ससुद्धा आपण अवेलेबल करून दिला आहे आपल्या STI RCP ॲप्लिकेशनवर. निश्चितपणे एकदा तो बघा. त्याचे डेमो लेक्चर्स बघा. खाली डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे. ओके. त्या ठिकाणी तो बघा. निश्चितपणे तुम्हाला त्या ठिकाणी त्याचा फायदा होणार आहे. डेमो लेक्चर्स बघा, त्यामधल्या PDFs बघा आणि नंतर ठरवा की मला या ठिकाणी हा कोर्स घ्यायचा की नाही. चला, धन्यवाद. मात्र आपले फ्रीमधले लेक्चर्स बघत राहा. इथे आपण थांबूया. धन्यवाद.